दीनदयाळ शिवसंस्थान कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाई व VNIT नागपूर यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतावरती आपण सुरभीम ऍडिटिव्हचे काही प्रयोग घेण्यात आले होते. आज आपण या ठिकाणी मौजे जानेगाव तालुका केज जिल्हा बीड या ठिकाणी आलो आहोत. तर जानेगाव येथील एक शेतकरी आहेत. तर मी त्यांना आपला परिचय सांगा. रामेश्वर त्रिंबक घोंगडे, राहणार जानेगाव, तालुका केज, जिल्हा बीड. तर सुरुवातीला आपण VNITच्या माध्यमातून जे सुरभी ऍडिटिव्ह जी पावडर आहे त्याचा प्रयोग आपल्या शेतावरती घेतात, तर त्याचा वापर आपण कसा केला? एक 250 ग्राम मध्ये दररोज पेंडीत देत होतो. 2.5 ग्राम. 2.5 ग्रॅम. हा 2.5 ग्राम. अच्छा, 2.5 ग्राम देत होतो. हा. तर ही पावडर खाऊ घातल्यानंतर खुराका बरोबर तर तुम्हाला याच्यात काय फरक जाणवला? पहिला तर जनावरांचं म्हणजे जनावरांवर टवटवी आली, चमक आली. अच्छा. दुसरी गोष्ट शेणातनं म्हणजे जी पातळी होत होती ती शेणात सध्या म्हणजे घटपणा आला. जनावर लिबिन म्हणजे पचनक्रिया चांगली झाली. अच्छा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुधात फॅटनं एक 45 पासून माझा 60-62 पर्यंत भाव गेलाय. अच्छा, म्हणजे लिटर माग साधारण तुम्हाला किती? साधारण 7-8 रुपयाचा. आणि आता तर फरक बसलाय. अच्छा अच्छा. हो. तर मग शेतकऱ्याला काही आव्हान करताल की कधी लय नंबर 1 पावडर आहे. पावडरला काही चीज नाही. अच्छा. तर SMS मध्ये काही वाढ झाली? वाढ झाली ना. फॅट मध्ये किती पण एक लिटर माती फॅटनं म्हणजे 5-6 होता, तिनं 8-7 वर गेलाय. अरे वा. 8-9 वर गेला. एक दिवशी तर 72-73 रुपये भाव पडला. अच्छा. नाही ना. चिट्या आहेत चेअरमनकडे आहेत ना. अच्छा. रोजच. तर यापुढे मग ही पावडर तुम्ही कधी continue 100% कधी ठेवायचं आहे. आम्हाला फक्त मिळावा अशी एक आमची भावना आहे. अच्छा. KVK च्या माध्यमातून तुम्हाला मिळत राहील. हो चालतं. ठीक आहे सर.